डेस्टिनेशनला आता आपण पोहोचलेलो आहे। दाखवतो तुम्हाला कोणता डेस्टिनेशन आहे ते। आता आपण डेस्टिनेशनला पोहोचलो आहे। अंबरनाथ शिव मंदिर, डेस्टिनेशनचं लोकेशन अंबरनाथ शिव मंदिर। जय हो शंकरा आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह। तुम्ही अनेक मंदिराबद्दल ऐकले असेल, पण आज आपण ज्या मंदिराबद्दल बोलत आहोत ते 11व्या शतकात राजा ममंबानी यांनी बांधले होते। मी महाराष्ट्रातील अंबरनाथ शिव मंदिराबद्दल बोलत आहे, जे मुंबईजवळ आहे। या मंदिराचे स्थान अंबरनाथ आहे। त्याचे दुसरे नाव अंबरेश्वर आहे। या मंदिरात शिवाची पूजा केली जाते। मंदिरात सापडलेल्या एका शिलालेखानुसार ते शिलाहाटच्या राजा ममंबानी यांनी 1060 मध्ये बांधले होते। हे मंदिर पांडव वंशाचे असल्याचे स्थानिक लोक मानतात। हे मंदिर भूतकाळातील हिंदू शिल्पकलेचे अप्रतिम उदाहरण आहे। 11व्या शतकाच्या मध्यात बांधलेल्या अंबरनाथ शिव मंदिरासारखे दुसरे मंदिर जगात नाही। सध्या असलेले मंदिर दोनच भागात आहे, गाभारा आणि सभामंडप। गाभारा हे सभामंडपापेक्षा थोडे खोलगट जागे आहे। गाभाराच्या दरवाजावर गणेशपट्टीवर शिव, सिंह आणि हत्ती याच्या सुरेख आकृती कोरलेल्या आहेत। या मंदिरावर गरुडासन विष्णू, मंदिराची निर्मिती करणाऱ्या स्थापती कपालधारी शिव, विवाह पूर्वीची पार्वती, शिव पार्वती विवाह सोहळा, चंडिका पार्वती चामुंडा, नटराज, कालीमाता, महिषासूर नर्दिनी, गणेश नृत्य मूर्ती, नृसिंह अवताराची मूर्ती आणि गजासूर वधाची शिवमूर्ती अत्यंत कुशल। सभामंडप सर्व बाजूनी बंद आहे। मंडपाच्या मध्यभागी 4 खांबांवर आधारले एक घुमटाकृती छत आहे। या छताच्या मध्यभागी झुंबर आहे। या घुमटाची रचना पाण्यात दगड फेकला की अनेक वलय उठावीत अशी एका मागोमाग एक अशी अनेक वर्तुळे कोरली आहेत। मंडपाच्या खांबावर अत्यंत कोरीव अशा मूर्ती आहेत। या भिंतीवर एकूण 70 अशा प्रतिमा कोरल्या आहेत। शंकर पार्वतीची विविध मुद्रामधील या मूर्ती अत्यंत कोरीव आहेत। तसेच मंदिराचा परिसरही अतिशय मनमोहक असल्याचे केवळ मुंबई महाराष्ट्रातील नाही तर देश आणि परदेशातील पर्यटकांमध्ये हे शिवमंदिर लोकप्रिय आहे। युनेस्कोने दखल घेतलेले हे प्राचीन शिवमंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते। अजून तुम्ही बघू शकता हे प्राचीन काळातील खूप जुने अशी मूर्ती आहे। आतमध्ये बघू शकता खूप तिचंसुद्धा खूप कोरीव काम केलेलं आहे। अजून एक मूर्ती बघू शकता, तिचेसुद्धा खूप छान असं कोरीव काम केले आहे। ह्या जुना पुराणातील मूर्त्या आहेत, जेव्हा हे मंदिर स्थापन झाले त्यावेळी। आणि तुम्ही हे बघू शकता खूप सुंदर अशी मूर्ती। हे आहे हनुमानची मूर्ती। हनुमानची मूर्ती तीसुद्धा खूप छान आहे। ही सुद्धा प्राचीन काळातच बांधलेली आहे। हे छोटंसं हनुमानचं मंदिर आहे आणि पुढे तुम्ही छोट्याशा गणपतीची मूर्ती, नागोबा देवताची मूर्ती, अशा छोट्या मोठ्या लहान मोठ्या प्राचीन काळातल्या मूर्त्या इथे तुम्ही बघताय। खूप सुंदर असं नजराणा आहे। आणि हे छोटं मंदिर, हे सुद्धा हे मंदिर पुढे दाखवू शकतो, पुढे दाखव। हां, हे सुद्धा एक छोटं मंदिर आहे। ही छोट्या मंदिरामध्ये छोटी मूर्ती आहे। या छोटी मूर्ती खूप सुंदर आहे। हे तुम्ही दरवाजा बघू शकता। हा दरवाजा जो आहे, इथे पांडवांनी हे मंदिर बांधल्यानंतर
सूर्यास्त होण्याच्या पूर्वी सकाळी पहाटे पांडव ह्या भुयारी मार्गातून निघून गेले होते. सो तुम्ही बघू शकता हे भुयारी मार्ग खूप जुना दरवाजा आहे. दादा, आपल्या मंदिराचं थोडं माहिती सांगाल का? कधीपासून सुरुवात झाली? हा मंदिर खूप जुनं आहे. तेव्हा आम्ही बी नसणार, आमचे आई वडील बी नसणार तेव्हाचं मंदिर आहे. आणि तेव्हा काही नव्हतं, पूर्ण खुल्ला होता. बरोबर. हा पूर्ण खुल्ला होता. आणि हा ब्रिटिश जमान्यामध्ये हा तोपमध्ये उडवला गेला आहे. अच्छा, तोप मध्ये उडवला गेला होता का? हा पूर्ण कलश होता. अच्छा, पूर्ण कलश होता. हा पूर्ण कलश होता. हे जे दगडे आहेत ना, हर ठिकाणी उडले. मलंगड पर्यंत दगडे उडले. मलंगड पर्यंत? हा. आता इथं पण आजूबाजूला दगडी उडले. मला तिथे पण दगडी दाखवतो. बरोबर. आणि नदी होती. ही पहिली नदी होती का इथे? 12 महिने पाणी चालू असायचं. ही कधी नदी सुकत नव्हती. आणि या नदीला 12 महिने पाणी असायचं. लोक कपडे धुवायचे, पाणी पियाचे. बरोबर. आणि तिथे कुंड होता. हे वालधुनी नदी आहे. देवसा नदी बोलताना हिला वालधनी नदी बोलतात. या कुंडाला 24 तास पाणी चालू होता पहिला. गरम पाणी, थंडा पाणी. आता तो पाणी पण बंद झाला. रामाने बाण मारलेला. इथे रामाने या कुंडामध्ये बाण मारलेला. कुठे? या कुंडामध्ये रामाने बाण मारला. बाण मारलेला. 3 नद्याचं पाणी होता तो. तर एकच नदीचा सोडला होता. आणि हा माता मंदिर नव्हता. माता मंदिर बनवून 30-35 वर्ष झाली. धन्यवाद. थँक्यू सो मच. सो असा हा पूर्णपणे मंदिराचा इतिहास होता. जे काही मला माहिती होतं मंदिराबद्दल ते मी तुमच्यासमोर मांडलेले आहे. ह्याच्यामध्ये काही माहिती अर्धवट असू शकेल किंवा पूर्णपणे नसू शकेल. सो क्षमस्व असावं. आणि जर तुम्हाला या मंदिराबद्दल अधिक माहिती असेल तर कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर ह्या मंदिराला व्हिजिट केली नसेल तर आवर्जून व्हिजिट करा. मी सांगेन खूप छान आहे मंदिर.